नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये. माझं नाव विनायक पाटील. माझं एज्युकेशन MA BEd विथ MBA. या चर्चा तर आपल्या होणारच आहे, पण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आजच्या सेशनला किंवा इथून पुढं काही लेक्चर आपल्याला काय करायचं तर पॉलिटी पाहायचं, म्हणजे राज्यघटना पाहिजे. पण राज्यघटना पाहत असताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कोणत्या, की काय करतो आपण मोठमोठी पुस्तकं रेफरन्स बुक वाचतो. मग ते लक्ष्मीकांत असेल, D.D. बसू असेल, सुभाष कश्यप असेल, अनेक रेफरन्स बुक आहेत. त्या रेफरन्स बुकमध्ये आपल्याला ऑथेंटिक माहिती, चांगली माहिती मिळतेच, पण बेसिक जी माहिती आहे ते बेसिक गोष्ट आपल्याला पहिल्यांदा समजावून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि या बेसिक गोष्टी जर तुम्ही बघत असाल तर या बेसिक गोष्टी तुम्हाला स्टेट पॅटर्नच्या बुकमधून किंवा NCERTमधून गोष्टी क्लिअर होतात. त्यासाठी रेफरन्स बुक वाचायची गरज नाही आहे. रेफरन्स बुकमध्ये या बेसिक गोष्टी तुम्हाला दिलेल्या पण नाही आहेत. म्हणजे एक्झाम्पल, तुम्ही जॉग्रफी वाचत असाल, जॉग्रफीचं पुस्तक कोणते खतीप वाचत असाल, सौदी वाचत असाल, त्यामध्ये खादर म्हणजे काय, भांगर म्हणजे काय, खलाटी म्हणजे काय, वलाटी म्हणजे काय हे नाही दिलेलं. तुम्हाला त्यासाठी स्टेट पॅटर्नची बुक वाचावं लागेल. त्यामध्ये खादर म्हणजे काय, भांगर म्हणजे काय, खलाटी म्हणजे काय, वलाटी म्हणजे काय हे त्यामध्ये दिलं आहे. सो मग पहिल्यांदा क्रमिक पुस्तकं महत्त्वाची आहे, कारण बेस करण्यासाठी आपल्याला महत्त्वाची आहे. पण पॉलिटीसाठी बेस करण्यासाठी आम्हाला NCERTची बुक किंवा स्टेट पॅटर्नची बुक ही वाचावी लागतात आणि त्यामध्ये बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून आज आपल्याला बेसिकच पहिल्यांदा एक लेसन बघायचं आहे, एक चॅप्टर छोटंसं बघायचं आहे. तर तुम्ही म्हणा सर कोणतं चॅप्टर आपल्याला बघायचं आहे, तर बऱ्यापैकी आम्हाला माहीत नाही की आमचा देश म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, प्रांत म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. सो या लेक्चरला आपल्याला देश म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, प्रांत म्हणजे काय, इवन राष्ट्र म्हणजे काय, या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या. तर चला बघू. आपल्याला पहिल्यांदा जी कन्सेप्ट बघायची आहे ती स्टेट म्हणजे राज्य याची कन्सेप्ट बघायची आहे. आता काय होतं की राज्य म्हटल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला व्हिज्युअलायझेशन होतं ते आमच्या देशाचं आणि देशातल्या 28 राज्यांचं व्हिज्युअलायझेशन होतं. पण ॲक्च्युली त्या राज्यांचा मी विषय म्हणतच नाही आहे. राज्याची किंवा स्टेटची जी व्याख्या आहे ती पूर्णपणे डिफरंट आहे, वेगळी आहे. ती पहिल्यांदा आम्हाला स्टेटची व्याख्या बघायची आहे. म्हणजे तुम्ही जर अमेरिका बघत असाल तर अमेरिकेमध्ये त्या शब्दाचा प्रयोग केला, USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, म्हणजे तिथं राज्याचा वापर केला आहे. म्हणजे ते राज्य म्हणजे काय, मग राज्य कोणत्या गोष्टीनं मिळून बनतं आपल्याला ते बघायचं आहे. सो तुम्ही राज्य म्हटल्यानंतर आपले 28 राज्य घेऊ नका. आपल्याला पहिल्यांदा राज्याची डेफिनेशन बघू, त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो बघा, पहिल्यांदा राज्य म्हणजे काय बघा. स्टेट होण्यासाठी, राज्य होण्यासाठी पहिल्यांदा कशाची गरज असेल तर लँड, जमीन, भूमी, या भूमीची गरज असते. म्हणजे स्टेट होण्यासाठी, राज्य होण्यासाठी पहिल्यांदा गरज असते ती जमिनीची. म्हणजे त्याला काय असली पाहिजे, स्टेट होण्यासाठी जमीन असली पाहिजे स्वतःची. जमीन नसेल तर ते राज्य कसं होणार आहे, बरोबर आहे ना. प्रत्येक जर तुम्ही स्टेट पाहत असाल, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका किंवा तुम्ही कॅनडा पाहत असाल, तुम्ही पाकिस्तान बघत असाल, बांगलादेश बघत असाल, इवन भारत बघत असाल, तर त्याला स्वतःची लँड आहे, स्वतःची जमीन आहे. म्हणजे राज्य होण्यासाठी प्रथम क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो, तर ती स्वतःची जमीन असली पाहिजे. सेकंड बघा, सेकंड क्रायटेरिया फक्त जमीन असून चालणार नाही आहे, लँड असून चालणार नाही आहे, त्या जमिनीवरती जनता असली पाहिजे, लोक बसली पाहिजेत ना त्याच्यावरती. जोपर्यंत जनता नसेल तोपर्यंत ते स्टेट कसं होईल. म्हणजे विचार करा की फक्त जमीनच आहे आणि त्याच्यावरती जनता राहिलाच नाही आहे, मग ते स्टेट कसं होऊ शकतं. पण पहिला क्रायटेरिया फुलफिल करतो तो लँडचा, जमिनीचा. त्यानंतर सेकंड जर काय असली पाहिजे, त्याच्यावरती जनता असली पाहिजे. म्हणजे 2 क्रायटेरिया तर झाले, 2 क्रायटेरिया. आता तिसरा क्रायटेरिया काय सांगतोय, तिसरा क्रायटेरिया सांगतोय की फक्त जमीन आणि जनता असून चालणार नाही आहे, तर ते जनतेला कंट्रोल करण्यासाठी, रूल्स अँड रेग्युलेशन तयार करण्यासाठी, त्यांना नियंत्रित करण्यासाठी किंवा त्यांना डिसिप्लिन लावण्यासाठी गव्हर्नमेंट असलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे, त्यांचं सरकार असलं पाहिजे. सरकार असल्याशिवाय काय होऊ शकणार नाही, स्टेट होऊ शकणार नाही. आता तुम्ही सर कोणतं सरकार, लोकशाही सरकार, अनेक सरकार आहेत. लोकशाही सरकार आहे, साम्यवादी सरकार आहे, समाजवादी सरकार आहे, हुकुमशाही सरकार, कोणतंही सरकार असू दे, आपल्याला नाही फरक पडत ते लोकशाही सरकार आहे का साम्यवादी सरकार आहे का डिक्टेटर आपण त्याला म्हणून हुकुमशाही सरकार आहे. सरकार असलं पाहिजे. ओके, तुम्ही उत्तर कोरियामध्ये गेला तर हुकुमशाही आहेत, बरोबर ना. भारतामध्ये आलं तर लोकशाही, USA मध्ये गेला तर लोकशाही, चीनमध्ये गेला तर साम्यवादी सरकार आहे.
सो म्हणजे सरकार असलं पाहिजे, कारण त्या जनतेला कंट्रोल करण्यासाठी सरकार असलं पाहिजे. सो बघा काय काय गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला रिपीट करतो आहे. पहिल्यांदा गोष्ट काय असली पाहिजे, जमीन असली पाहिजे. सेकंडच्या जमिनीवरती जनता असली पाहिजे. परत त्यांना कंट्रोल करण्यासाठी सरकार असलं पाहिजे. बरोबर आहे ना. सो हे थर्ड गोष्ट का आली. आता फक्त 3 क्रायटेरिया फुलफिल केलं तर नाही होऊ शकत ना स्टेट. अनेक क्रायटेरिया फुलफिल करावे. ते सरकार असलं पाहिजे. ते सरकार सार्वभौम असलं पाहिजे. सार्वभौम असलं पाहिजे. आता सार्वभौम म्हणजे काय बघा, सौरीन असलं पाहिजे. म्हणजे काय की सार्वभौम म्हणजे ते कोणाच्याही नियंत्रणाखाली नसलं पाहिजे. इवन आता एक जस्ट एक्झाम्पल सांगतो की आमच्यावरती 150-200 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि आजही जरी आम्ही म्हणू की आमचा देश स्वतंत्र झाला आणि ब्रिटनची राणी तिथून सांगते की तुम्ही हा लॉ करा किंवा असा लॉ आम्ही तुमच्यावरती लादतोय, किंवा उद्यापासून तुम्ही काय करा की जे तर त्यात जे 6 धर्माचे आपण सांगितलं होतं त्यात आणि 2 ॲड करा, किंवा आणि 2 अँग्लो इंडियन त्यात वेगवेगळी ॲड करा. म्हणजे ते सांगते आणि आमचं सरकार ऐकतं. किंवा चीनचं आम्ही ऐकायला लागलो आहे, किंवा दुसऱ्या कुठला तरी एकाचं. मग आम्ही सौरीन झालो का, आम्ही सार्वभौम झालो का, नाही झालो. म्हणजे सरकार असलंच पाहिजे पण ते सौरीन नसलं पाहिजे. म्हणजे ते इंडिपेंडंट असलं पाहिजे, कोणावरती त्याचं नियंत्रण नसलं पाहिजे. नाहीतर ते सांगतात म्हणून आपण करतो, मग ते सौरीन कसं झालं, सार्वभौम कसं झालं. सो म्हणून हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन, जनता, सरकार, आणि ते सरकार सौरीन असलं पाहिजे, सार्वभौम असलं पाहिजे. इतकंच नाही आहे तर त्या राज्याची स्वतःची घटना असली पाहिजे, स्टेटची घटना असली पाहिजे. आता का घटना असली पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन का असलं पाहिजे, कारण ते स्टेट चालवण्यासाठी काय तर रूल्स अँड रेग्युलेशन असले पाहिजेत ना. मग ते लिखित असतील किंवा लिखित असेल. तुम्ही ब्रिटनमध्ये गेला तर ब्रिटनमध्ये अलिखित आहेत, आमच्या भारतामध्ये आला तर लिखित आहेत. म्हणजे त्याचं कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे, त्याच्यानुसार त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन चालतील. या सगळ्या फुलफिल गोष्टी केल्या तर काय होतं की स्टेटची व्याख्या तयार होते. म्हणजे काय होतं, राज्य तयार होतं. आता पहिल्यांदा गोष्ट बघू आमच्या भारताशी या सगळ्या गोष्टी कम्पेअर करू. मला सांगा, आमच्या भारत जो आहे त्याला जमीन आहे का स्वतःची, आहे जमीन. तुम्ही कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत जा, किंवा इवन तुम्ही गुजरातपासून अरुणाचल प्रदेशमध्ये स्वतःचीच जमीन आहे. म्हणजे पहिला क्रायटेरिया आम्ही पूर्ण केला म्हणजे स्टेट होण्यासाठी. सेकंड क्रायटेरिया, जनता आहे का, हो आपली जनता स्वतःची आहे. म्हणजे तुम्हाला किती कोटी आहे हे पण तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. आणि किती आपलं भारताचं क्षेत्रफळ आहे हे पण माहिती आहे. बरं, ते जनतेचं सरकार आहे का, आमच्या भारतामध्ये डेमोक्रेसी आहे, लोकशाही सरकार आहे. म्हणजे लोकशाही सरकार आमचं आहे. ओके, म्हणजे सरकार आहे. बरं, ते सरकार सौरीन आहे का, आहे ना सौरीन आमचं. का ब्रिटनची राणी सांगते आणि आम्ही ऐकतो, चीनचं कोणतं सांगतं म्हणून आम्ही ऐकतो, डोनाल्ड ट्रम्प काय तर सांगतात म्हणून आम्ही ऐकतो, असं नाही आहे. आपण इंडिपेंडंट आपला कारभार आपण स्वतः करतोय, म्हणून ते सरकार सौरीन आहे. आणि आपली स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन आहे का, येस कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे घटना आहे. म्हणजे आम्ही या सगळ्या गोष्टी फुलफिल केल्या म्हणजे आमचं काय झालं, स्टेट तयार झालं. तो सर हे तर देश आहे झालं ना. मग देश आणि राज्य ह्या कन्सेप्ट एकच आहे. तुम्ही देशाला काय वेगळं म्हणतो, देशाचे क्रायटेरिया हेच आहेत. देश होण्यासाठी भूमी असली पाहिजे, जनता असली पाहिजे, जनतेचं सरकार असलं पाहिजे, ते सौरीन असलं पाहिजे, इवन त्याची घटना असली पाहिजे, हे एकच ना. म्हणजे देश आणि राज्य एकच. तुम्ही राज्य म्हटल्यानंतर पर्टिक्युलर काय करता, त्या भारतातल्या 28 राज्यांची तुम्ही काय करता, तुलना करता. तसं नाही आहे, त्याला आपण राज्य म्हणतोय पण ॲक्च्युअल त्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहे. सो म्हणून बघा, देश आणि राज्य ही कन्सेप्ट काय आहे ते एकत्र येते. मग तुम्ही अमेरिकेचं बघा, अमेरिकेचं आपण चर्चा करू. अमेरिकेला भूमी आहे का, आहे, जनता आहे का, आहे, स्वतःचं सरकार आहे का, आहे, ते सौरीन आहे का, आहे, घटना आहे का, आहे. इवन पाकिस्तानचं पण ते आहे, बांगलादेशचं पण ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते काय स्टेट आहे, स्टेट. म्हणून तर आपण USA ला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हटलं, म्हणजे स्टेट होतं त्याला. ही स्टेटची व्याख्या झाली, ही कंट्रीची व्याख्या झाली. आता देश हा शब्द आमच्या राज्यघटनेतल्या कोणत्या आर्टिकलमध्ये सांगितला आहे, कलम 8 मध्ये देशाचा उल्लेख आहे, 37 मध्ये आहे, 48A मध्ये आम्ही कंट्री या शब्दाचा काय केला, वापर केला, उच्चार केला. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या. म्हणजे देश आणि राज्य ह्या कन्सेप्ट काय आहेत, एक आहेत, हे आपल्याला प्रामुख्यानं गोष्टी कळल्या. नंतर आम्हाला ज्या गोष्टी बघायच्या आहेत ते प्रांत बघायच्यात. प्रांत. आता तुम्ही सर प्रांत म्हणजे काय, प्रांत म्हणजे बघा काय, तुम्हाला माहीत आहे की 2 टाईपचे सरकार असतात. एक इंटिग्रेटेड असतं आणि सेकंड असतं ते ज्याला आपण म्हणतो की फेडरलिझम, संघराज्य म्हणतोय. जिथं ज्या देशामध्ये जे देश आहे, ज्याला आपण राज्य म्हटलं, जे देश आहे त्यामध्ये जर एकच सरकार असेल, मग ते केंद्रीय सरकार म्हणा, तुम्हाला संघ सरकार म्हणा, किंवा केंद्र सरकार म्हणा, तर एकच जिथं सरकार असेल त्याला आपण काय म्हणतो, एकात्मक सरकार.
हां, तिथं चुकून जर प्रांत असेल तर ते केंद्र त्यांच्याकडे काय करतं, अधिकार बहाल करतं. पण सगळे अधिकार कोणाकडे असतात, ते केंद्र सरकारकडे असतं. त्याला आपण म्हणतो एकात्मक सरकार. ओके. आणि ज्या घटनेनं किंवा ज्या देशानं संघराज्य व्यवस्था स्वीकारली गेलेली आहे, या संघराज्यामध्ये काय असतं, दुहेरी सरकार असतं. आता दुहेरी सरकार म्हणजे काय, की दुहेरी सरकार म्हणजे तिथं केंद्र सरकार असतं, ज्याला संघ सरकार म्हणा तुम्ही, राष्ट्रीय सरकार म्हणा, किंवा त्याला केंद्र सरकार म्हणा. हे काय असतं, केंद्र लेवलला असतं. आणि त्या देशाचं काय केलं असतं, आपण विभागणी केलेली असते. म्हणजे काय केलं असतं, विभाग पाडलेले असतात. कारण का, देशाचा पूर्ण विस्तार मोठा असतो, त्यामुळे आपल्याला काय करायचं, डेव्हलपमेंटसाठी आपण काय केलं, त्याचे भाग केलेले असतात. आणि इथं काय केलं असतं, त्या दोघांची, केंद्राची आणि इवन त्या पर्टिक्युलरची काय केलेली असते, आपण जे प्रांत तयार केलं त्यांची काय केली जाते, विभागणी केलेली असते. ओके. सो म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, प्रांत म्हणतोय. ओके. म्हणजे केंद्र सरकार आहे आणि खाली काय केलं, आपण विभागणी केलं, त्याला काय आपण म्हणलं, प्रांत सरकार म्हणलं. मग त्या प्रांतला आमच्या ह्याच्यामध्ये काय आपण म्हणतोय, की देशामध्ये राज्य पण म्हणतोय, स्टेट पण शब्द वापरतोय. पण ते स्टेट वेगळं, हे स्टेट वेगळं, आणि आपण बघितलं होतं ते स्टेट वेगळं, लक्षात घ्या. ओके. सो म्हणजे जिथं सरकार असतं, संघ सरकार असतं, तिथं काय आपण म्हणतो, संघ सरकारामध्ये काय असतं, अधिकाराची विभागणी केली जाते, की राष्ट्रीय सरकारामध्ये आणि प्रांतीय सरकारमध्ये, लक्षात घ्या. ओके. मग आमच्या जे 28 राज्य आहेत, त्या राज्यांना पण राज्य बनतो, पण त्याला प्रांत म्हणायला पण काही हरकत नाही आहे. ओके. तर हे आपल्याला प्रामुख्याने इथं समजावून घ्यावं लागेल. आता या राज्याचा उल्लेख आम्ही कुठं केला, आमचे जे 28 राज्य आहेत त्याचं कुठं केलं, आर्टिकल 1 मध्ये उल्लेख आहे. काय उल्लेख आहे, की आर्टिकल 1 मध्ये सांगितलं, भारत, इंडिया म्हणजेच भारत जो कशाचा, राज्यांचा संघ असेल, जिथं आम्ही काय केलं, उल्लेख केला. सो ह्या गोष्टी कळल्या. आता आपण थोडंसं महाराष्ट्राची तुलना करू. बघा, महाराष्ट्राला स्वतःची भूमी आहे का, येस भूमी आहे, तुम्हाला माहिती आहे कुठून कुठं. बरं, जनता राहते का त्याच्यावरती, येस जनता राहते. बरं, जनतेचं सरकार आहे का, आहे सरकार. बरं, जनतेचं सरकार आहे ते सौरीन आहे का, म्हणजे आत्ता सरकार तुम्हाला माहिती आहे ठाकरे सरकार, ते सौरीन आहे का, विचार करा थोडंसं. का, तर आपल्याला तो थोडासा विचार करावा लागेल, सौरीन आहे का, तर सौरीन नाही आहे, म्हणजे सार्वभौम नाही आहे. सार्वभौम नाही आहे म्हणजे काय, की असं होईल का उद्या सरकार म्हणेल की आम्हाला भारतात राहायचं नाही, आम्हाला फुटून जायचं आहे, पॉसिबल आहे का, नाही आहे, सौरीन नाही आहे. केंद्राचं नियंत्रण आहे. जर असं काय झालंच, केंद्राच्या आदेश आणि निर्देशाचं पालन नाहीच केलं, तर केंद्र सरकार आमच्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही लावू शकते. ओके. जे विषय आम्ही केंद्राला दिला त्याच्यावरती कायदे आमच्या राज्यात कोणाचं चालतं, केंद्र सरकारचे चालतात, पण सौरीन नाही आहे. ओके. सो सौरीन नाही आहे म्हणून आम्ही त्याला काय म्हटलं पाहिजे, प्रांत म्हटलं पाहिजे. सो तरीही प्रांत आम्ही म्हटलं गेलं तरी आमच्या राज्यघटनेमध्ये त्याला स्टेट पण म्हटलं आहे, लक्षात घ्या. ओके. आधी जर बघत असाल इंग्रजांच्या काळामध्ये त्याला काय म्हटलं जायचं, प्रांत म्हटलं जायचं. सो परत आपण काय म्हणलं, कालांतराने त्याला काय म्हणू लागलो, राज्य म्हणू लागलो, पण ते सौरीन नाही आहे. बरं, घटना आहे का आमच्या स्वतःच्या महाराष्ट्राची, नाही आहे घटना. आमची एकच घटना आहे, केंद्राची इवन राज्याची काय आहे, एकच घटना आहे. सो म्हणजे आम्हाला काय कळलं, प्रांत म्हणजे पण कळलं. आता लास्टचं जे कळतं ते आम्हाला बघायचं, राष्ट्र, नेशन. नेशन म्हणजे काय, नेशनची थोडीशी कन्सेप्ट वेगळी आहे. तुम्हाला इस्रायल देश माहीतच आहे. इस्रायल देश आधी नव्हता. ज्यू लोक काय केली होती, की ती ज्यू लोक पूर्ण जगामध्ये विभागली गेली होती. पण जरी ती विभागली गेली असलं तर ती भावनिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, ओके, वेगवेगळ्या दृष्टिकोनात ती जोडली गेली होती. म्हणजे ती एका नेशनचा पार्ट असल्यासारखी होती. पण ज्यावेळी त्यांचा एक देश झाला आणि जगातली लोक जी ती इस्रायलमध्ये जी ज्यू लोक दुसरी होती ती देशामध्ये आलीत, तर त्यावेळी त्यांचा एक देश तयार झाला. म्हणजे त्याची भूमी आली, जनता आली, त्यांचं सरकार आलं, ते सौरीन होतं, त्यांचं एक कॉन्स्टिट्यूशन झालं. म्हणजे ते काय झालं, एक स्टेट तयार झालं, एक देश तयार झाला. ओके. समोर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे प्रामुख्यानं. म्हणजे राष्ट्र होण्यासाठी तुम्हाला भूमी असलीच पाहिजे असं नाही आहे, बरोबर ना. तुम्हाला भूमी असलीच पाहिजे असं नाही आहे. ओके. तुम्ही जगामध्ये कुठेही जर असला, तुम्ही भावनिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या जर जोडले गेला असाल तर तुम्ही एका नेशनमध्ये राहता असं होतं. आमच्या भारतामध्ये तुम्ही करत असं आमचं नेशन आहे ना, आम्ही भावनिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या किंवा धार्मिकदृष्ट्या वेगवेगळ्या दृष्टिकोन आम्ही जोडले गेलो. म्हणजे नेशन आहे आमचं, विथ स्टेट, देश, या सगळ्या गोष्टी आहेत. आता भारतात विचार करा, जी लोक राहतात पण भावनिकदृष्ट्या दुसऱ्याच देशाची जोडली गेलेली आहेत, दुसऱ्याच देशाचे त्यांचं कुठलं तरी या नातेसंबंध जोडले गेले असतील, आपल्या देशाची ते बेमानी करत असतील, तर आपण म्हणू का एकाच देशामध्ये राहून आम्ही एका राष्ट्रामध्ये राहतो असं म्हणू का आम्ही, नाही ना पॉसिबल, बरोबर आहे ना. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून घ्याव्या लागतील. म्हणून आपण पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट बघितली की देश म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय आणि प्रांत म्हणजे काय.
या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं बघावं लागतील, त्याच वेळी आपल्याला समजावून लागेल. नाहीतर आपण काय करतो, प्रत्येक वेळेला सगळ्या शब्द एकाच अर्थानं वापरतो. जसं इकॉनॉमिक्समध्ये आम्ही प्राईस आणि व्हॅल्यू एका शब्दानं वापरतोय, मनी आणि करन्सी आम्ही एका शब्दानं वापरतो, पण मनी आणि करन्सीचे अर्थ वेगळे आहेत, दोघांच्या या गोष्टी वेगळ्या आहेत. मूल्य आणि किंमत ह्या दोघा पण गोष्टी वेगळ्या आहेत. सो इथंही या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, ह्या कन्सेप्ट आपल्याला यातून कळतात. सो थोडंसं वाचा, एनसीईआरटीमध्ये ह्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. ओके, सो तुमच्या गोष्टी काय होतील यातून क्लिअर होतील. ओके, थँक्यू एव्हरीवन. प्लीज सबस्क्राईब करा.